ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। तालुक्याच्या उत्तर भागामधील नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गापासून तिखोल, बहिरोबावाडी, किन्ही, करंडी मार्गे पारनेर शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण स्वातंत्र्यानंतर प्रथमच 1 वर्षापूर्वी झालंय। मात्र अवघ्या 1 वर्षात हा रस्ता ठिकठिकाणी खराब झालाय। खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तिखोल येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदाराला दोषी ठरवलाय। रस्त्यावरती सूचना फलक नसणं, पुलांना कठडे नसणं यामुळे अपघातांचा धोका वाढलाय। त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत नवीन डांबरीकरणाचा लेअर न टाकल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। या रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदारानं अत्यंत खालच्या दर्जाची सामग्री वापरली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यावेळी माजी सभापती अरुणराव ठाणगे, सरपंच भाऊसाहेब ठाणगे, माजी सरपंच रावसाहेब टिक्कल, इंजिनियर संकेत ठाणगे, माजी चेअरमन नागचंद ठाणगे, माजी उपसरपंच सोनू मंचरे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ठाणगे, संभाजी ठाणगे, निसार तांबोळी, पांडुरंग तांबडे, महेश ठाणगे, गोरख ठाणगे, किरण ठाणगे, अशोक ठाणगे, शिवाजी ठाणगे, रेवण कावरे यांनी ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा निषेध केला। रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे। हा रस्ता तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। मात्र खराब रस्त्यामुळे प्रवास चिकरीचा झालाय। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत। लवकरच कारवाईची मागणी करण्यात आली आहे। प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडनं यावरती आता काय उपाययोजना केल्या जात आहेत याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। आपण आता तिखोल रोडवर उभे आहोत। तत्कालीन लोकप्रतिनिधींनी ह्या रोडवर निधी टाकलाय। स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदा निधी पाळला। निधीचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। 3 गावांच्या जाण्या येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे। याला पारनेरची कनेक्टिव्हिटी आहे, टाकळीशी आहे, पण रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। आता तुमची प्रामुख्याने ग्रामस्थांची काय मागणी आहे या रस्त्याला धरून? त्यांनी त्यावेळेस बी ग्रामस्थांनी काम असंच बंद पाडलं होतं, तर ते देवकर कॉन्ट्रॅक्टरने ग्रामसभेत येऊन त्यांच्या लेटरवर ग्रामसभेला व मी या रोडचं आता काम होऊ द्या, 1 वर्षानंतर मी तुम्हाला कार्पेट करून देईल पूर्ण। पण आता त्यांनी फक्त दुरुस्तीचं काम हाती घेतले, कार्पेटचं काम काय हाती घेतलं नाही। आमची आता मुख्य मागणी अशीच आहे की त्यांनी कार्पेटचं रोड पूर्ण करावा, अन्यथा रोड बंद राहावा। आम्ही पूर्ण कंप्लीट होऊन देणार नाही, हाही अशी परिस्थिती। आणि ते माहिती पालकाला पण त्यांनी सोना लावलं। निधी किती काय होता, काय त्याची हे होती, स्केल होती, त्याच्यावर सगळ्या आता कलर दिलाय। कलर देण्याचं कारण काय? रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळेस तुम्ही काय प्रामुख्याने काय त्यांच्या बंद पाळलं होतं काम? असं सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे काम बंद पाळलं होतं। पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला ग्रामसभेत आले, त्यांनी म्हणले या तुम्हाला 1 वर्षानंतर पावसाळा चालू असल्यामुळे म्हणले पावसाळा संपल्याच्या नंतर तुम्हाला हे काम आम्ही पूर्ण 1 कार्पेटचा लेअर टाकून देतो। त्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे फोन केले वारंवार, त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही आणि मग ते काम तसंच राहून गेले। आणि आता 1 पाऊस झालाय, सगळं काम एकदम निकृष्ट दर्जात झाले। सगळ्या हाताने कुणी काही बी ना पापुडे राहिले डांबरीची। आता तुम्हाला दाखवलं तसं त्या मामाने दाखवले, सगळे पापुडे निघू राहिले सध्या डांबरीची। आज आपण तिखोलमध्ये उभे आहे। नगर कल्याण हायवेपासून 7 किलोमीटर अंतरावरती आमचं गाव आहे तिखोल। तिथून पुढे किनी, करंडी आणि वैरोबाची वाडी इकडे रस्ता जातो हा। तर 1 वर्षापूर्वी पंतप्रधान सडक निधीमधून
या कामासाठी 7 कोटी रुपयाचा निधी पडला होता. तर निधी पडल्यानंतर काम सुरू झालं. काम सुरुवातीच्या काळात त्यांनी मुरमीकरण असेल, सीडी वर्क असेल हे व्यवस्थित केलं. त्याच्यानंतर जो लेअर द्यायचा असतो तो लेअर त्यांनी व्यवस्थित दिला नाही, कार्पेट म्हणतो आपण त्याला. पण त्याच्यानंतर आम्ही त्यांना वारंवार हे सांगत होतो की हे चुकीचं काम चाललं आहे, की आम्हाला अशा पद्धतीचं काम नको आहे. आम्ही बंदही पाडलं होतं. त्याच्यानंतर जे कोण ठेकेदार आहेत त्यांनी इथं माणसं पाठवली होती, ते त्यांच्याशी बोलणं झालं ग्रामसभेत. ते बोलले की तुमचं जे आता काम चालू आहे ते चालू द्या, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती नवीन लेअर तुम्हाला टाकून देतो जर काही अडचण असेल तर. तर त्यांनी तसं न करता आता परत ह्या कामाची दुरुस्ती चालू केली. काम अतिशय निकृष्ट आहे. हाताने जर सहज एखाद्या माणसाने जर त्याच्या हात लावला तर सहज रस्ता वरती येतो. 1 वर्ष झाले या रस्त्याला. हे रस्ते अजून पुढे 10-15 वर्ष कसे टिकायचे? कुठे दिशादर्शक वगैरे त्यांचे ते जे काही आरो वगैरे लावायचे असतात ते काही कुठंच नाही आहेत. आणि जे कामाची जे काही असतं, निधी किती आहे, त्याची जाडी किती आहे, कोणते थर काय आहे, त्या बोर्डवरती त्यांनी हे लावून पेंट लावून टाकलं आहे. कुठल्याही प्रकारची माहिती नाही. नागरिकांच्या भावना एवढ्याच आहे की हा रस्ता लवकरात लवकर योग्यरित्या ठेकेदार म्हणले होते त्याप्रमाणे हा चालू व्हा, नाहीतर हे खड्डे बुजवण्याचे जे काही काम चालू आहे हे सध्या आम्ही स्थगित करतोय. ह्या खड्ड्यासोबतच मागून जर लेअर आला तर हे काम चालू आहे, नाहीतर हे काम ह्या ठिकाणी बंद करून टाकू. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका.